समजू शकते. हे असं अनयुज्युअल अनपेक्षित काही घडलं ना की मनावर ताण येतोच. मॅम, मी कुठल्या मानसोपचार तज्ञांकडे जाऊ का? म्हणजे या सगळ्यावर काहीतरी मार्गदर्शन मिळेल आणि काहीतरी तोडगा निघेल. तुला माझ्यावर विश्वास नाहीये का शक्ती? नाही नाही मॅम, तसं नाही, पण हे बघ, तू या पुस्तकातही वाचलं असशील, हा जो तुला झोपेत चालायचा विकार आहे ना, तो कदाचित अनुवंशिक असू शकतो. अगं, तुझ्या घरी तुझ्या आईला किंवा तुझ्या वडिलांना असं काही होत होतं का? मॅम, आता ते मला कसं माहिती असणार? मला तर माझे खरे आई वडील कोण आहेत हेही माहिती नाही. म्हणूनच मी मागे तुला म्हणलं होतं, या सगळ्याची उकल तुला तुझ्या भूतकाळातच मिळेल आणि म्हणूनच तुला तुझा भूतकाळ शोधावा लागेल. तुझ्या भूतकाळातच तुला वर्तमानात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्या विकाराची पाळंमुळंच तुला ह्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढतील असं मला वाटतं. आणि त्यासाठी तुला तुझ्या भूतकाळात डोकवावंच लागेल. आणि त्यासाठी काही मदत लागली तर मी आहेच की. मी नक्की मदत करेन. शक्ती, हा सगळा काय प्रकार आहे? तुला भूतकाळात डोकवावं लागेल म्हणजे काय झालंय शक्ती? तू काही लपवतेस का माझ्यापासून? शक्ती, बोल ना. श्रद्धा, ऐक ना, मी आत्ता तुला काहीच सांगू शकणार नाहीये. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नंतर देते. चल चल, आपल्याला उशीर होईल लेक्चरला जायला. चल चल. काय पाप केलं होतं म्हणून फिरून फिरून सगळं माझ्याच अंगाशी येतं. या पिठासारखी अवस्था झाली माझी. इथून तिथून फक्त मीच मळला जातो. मी काय पाप केलंय? नाही, सारखा सारखा मलाच का कांदा कापावा लागतोय? कुठल्या तोंडाने आता त्या तडतड बिजलीला, त्या इडली सांबारला सांगायचं की बाई ग, आता तुझा स्टॉल बंद कर. हा, अरे पण तुला का स्टॉल बंद करायचा आहे तिचा? ही सगळी तोडफोडीची कामं माझ्याच नशिबाला काय येतात ना मला समजत नाही. आधी मोर्चे बंद करा, आता स्टॉल बंद करा. मोठ्या तोंडाने सांगून आलो होतो, अजिबात स्टॉल बंद करायचं नाही. कोणी काय आलं ना तर मला आवाज द्यायचा, मी बघून घेईन सगळ्यांना. आता सरकारांनी माझंच तोंड बंद केलंय. म्हणजे तुला हे काम करायला सरकारांनी सांगितलं होतं? सरकारनं आता नवीन फॅक्टरी टाकायची आहे ना, आणि ती ज्या एरियात टाकायची आहे तो आहे मार्केट एरिया. मग तिकडचे सगळे स्टॉल, दुकानं, गाळे, गाड्या जे काय असेल ते हटवायला सांगितलंय. सगळी जमीन रिकामी करून पाहिजे त्यांना. बाबो, जे ऐकतोय ते आखरीतच आहे म्हणायचं. माझं आयुष्यच आखरीत झालंय सगळं.